नमस्कार. साप्ताहिक संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आपण करमाळा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना गेल्या 40 वर्षाचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघामध्ये एक अपवाद वगळला तर प्रत्येक वेळी नवीन उमेदवार हा विजयी झालेला आहे. आणि हा उमेदवार विशेषतः ज्या गेल्या 40 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये 3 अपवाद वगळले तर बाकी 5 वेळा अपक्ष उमेदवार विजयी झालेला आहे. या निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला तर 1985 साली सुरुवातीला जी निवडणूक झाली ती निवडणूक काँग्रेस विरुद्ध अपक्षाशी झाली. त्यावेळेला काँग्रेसच्या वतीनं माजी आमदार कैलासवासी नामदेवरावजी जगताप हे उभे होते आणि त्यांच्या विरुद्ध कैलासवासी रावसाहेब पाटील हे या निवडणुकीला उभे होते. त्यावेळी रावसाहेब पाटील यांना 34,500 मते मिळाली तर श्री कै जगताप यांना 23,956 मते मिळालेली होती. म्हणजे सुरुवातीला 1985ला अपक्षाची परंपरा सुरू झाली. ती परंपरा 2019 पर्यंत मधला अपवाद वगळला तर सातत्याने चालू राहिलेले आपल्याला दिसून येते. 1990 साली रावसाहेब पाटील हे काँग्रेसकडून उभे राहिले आणि विशेष म्हणजे त्यावेळेला कै जगताप यांचे चिरंजीव माजी आमदार जयवंतराव जगताप हे अपक्ष उभे राहिले आणि 1990च्या निवडणुकीमध्ये त्यांना 35,762 मतं मिळाली तर काँग्रेसचे असणारे कै रावसाहेब पाटील यांना 20,670 मतं मिळाली. त्यावेळेला शिवसेनेच्या वतीनं पद्माकर झानपुरे हेही उमेदवार म्हणून उभे होते. त्यांना 14,521 तर जनता दलाचे रामराव पाटील यांना 9,803 मतं मिळाली होती. यावेळी पुन्हा एकदा जयवंतराव जगताप यांच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर सन 1995ची जी निवडणूक झाली त्यावेळेला पुन्हा एकदा एक नवखा उमेदवार या निवडणुकीत उभा राहिला आणि त्यावेळेला माजी मंत्री कै दिगंबरराव बागल मामा हे अपक्ष म्हणून उभे राहिले. त्यावेळेला त्यांना 45,423 मतं मिळाली तर जयवंतराव जगताप हे काँग्रेसच्या तिकीटावरती उभे राहिले होते. त्यांना 41,485 मतं मिळाली आणि शिवसेनेकडून ॲडव्होकेट शिवाजीराव मांगले यांना 15,826 मतं मिळाली होती. याही वेळी अपक्ष उमेदवार दिगंबरराव बागल मामा हे विजयी झाले होते. आणि त्यानंतर 1999ची निवडणूक ही अपवादात्मक निवडणूक आहे. कारण 1985, 1990, 1995 या तीनही निवडणुकीमध्ये वेगवेगळे उमेदवार विजयी झाले होते. 1999ची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली आणि युती पुरस्कृत असलेले कै दिगंबरराव बागल मामा माजी मंत्री हे पुन्हा एकदा निवडून आले होते आणि त्यांनी काँग्रेसचे उमेदवार जयवंतराव जगताप यांचा पराभव केला होता. त्यावेळी कै मामा यांना 43,787 मतं मिळाली तर जयवंतराव जगताप यांना 43,106 मतं मिळाली. आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारायणबा पाटील हे उभे होते, त्यांना 12,507 मतं मिळाली. त्यानंतर 2004मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मात्र अपक्षाची जी काही चलती होती ती या निवडणुकीत थांबली आणि यावेळेला शिवसेनेकडे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी प्रवेश केला आणि त्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यावेळेला दिगंबरराव बागल मामा हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे होते. श्री जगताप यांना 62,692 तर कै बागल यांना 59,052 ही मते मिळाली आणि त्यावेळेला प्रथमच शिवसेनेचे आमदार म्हणून जगताप यांची निवड झाली होती. त्यानंतर सन 2009ची निवडणूक ही पुन्हा एकदा पक्षीय अशी निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये सुरुवातीलाच माढा तालुक्यातील 36 गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळेला म्हणजे सन 2006मध्ये दिगंबरराव बागल मामांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर बागल मामांची जी काही विचाराची किंवा बागल मामाच्या कार्याच्या दृष्टीनं आणि ते गेल्यानंतर जी एक सहानुभूतीची लाट होती त्यावेळेला
त्यांच्या पत्नी श्रीमती श्यामलताई बागल या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या राहिल्या होत्या. त्यांना 70,943 मतं मिळाली. तर नारायणआबा पाटील हे जनसुराज्य पक्षाकडून उभे होते, त्यांना 43,126 मतं मिळाली. जयवंतराव जगताप हे समाजवादी पार्टीकडून उभे होते, त्यांना 25,491 मतं मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत पाटील यांना 13,815 मतं मिळाली होती. यावेळी मनसेचे चिंतामणी जगताप यांना 2,088, लालासाहेब मस्तूत अपक्ष 2,578, तर कल्याण खाटमोडे यांना 2,525 मतं मिळाली होती. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून श्यामलताई बागल या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा जी 2014ची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये जो काही आपण चित्र पाहतोय त्या वेळेला पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार नारायणआबा पाटील हे विजयी झालेले आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रश्मी बागल उभ्या होत्या, तर शिवसेनेकडून नारायणआबा पाटील उभे होते आणि संजय मामा शिंदे हे त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उभे होते. त्यावेळी नारायणआबा पाटील यांना 60,674, रश्मी बागल यांना 60,117, तर संजय शिंदे यांना 58,377 मतं मिळाली. यावेळेला 257 मतांनी नारायणआबा पाटील हे शिवसेनेच्या माध्यमातून विजयी झाले होते. आणि त्यानंतर जी निवडणूक झाली ती निवडणूक पुन्हा 2019मध्ये मधले 3 अपवाद वगळले तर 2004, 2009, 2014 हे 3 अपवाद वगळले तर त्यानंतर पुन्हा एकदा 2019मध्ये अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे हे विजयी झालेले आहेत. ते अपक्ष उभे असताना त्यांना 78,822 मतं मिळाली. तर नारायणआबा पाटील हेही अपेक्ष होते, त्यांना 73,328 मतं मिळाली. शिवसेनेकडून उभ्या राहिलेल्या रश्मी बागल यांना 53,295 मतं मिळाली. तर अतुल खुपसे हे अपक्ष होते, त्यांना 4,468 मते मिळाली. एकंदरीत 1985 ते 2019 पर्यंत या निवडणुकीचा संपूर्ण आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की 1999चा अपवाद वगळला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये नव्या उमेदवाराला निवडून देणारा हा मतदारसंघ आहे. इथला मतदार संयमी आहे, समजूतदार आहे, जाणकार आहे, योग्य वेळी योग्य मतदान करणार आहे. माढा तालुक्यातील 36 गावं या तालुक्यात आलेले असल्यामुळं या तालुक्यातल्या मतदाराला बऱ्यापैकी किंमत राहिलेली आहे असं चित्र दिसत नाही. कारण माढा तालुक्यातील 36 गावाची जी मतं आहेत ती एक गठ्ठा एका बाजूला गेल्यानंतर या करमाळा तालुक्यातील 118 गावातील जे मतदान आहे ते तालुक्यातील अन्य उमेदवारामध्ये विभागले जात असल्यामुळं या निवडणुकीमध्ये सन 2009 पासून वेगळं चित्र आपल्याला अनुभवायला मिळतंय. पण तरीसुद्धा या निवडणुकीचा इतिहास पाहता गेल्या 40 वर्षामध्ये 8 निवडणुकात 5 वेळा अपक्ष, 3 वेळा पक्षीय उमेदवार निवडलेले आहेत. त्यामध्ये 2दा शिवसेना आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत. आणि 19 ते 99चा अपवाद वगळला तर प्रत्येक वेळी नव्या उमेदवाराला निवडून देणारा हा मतदारसंघ आहे. 2024मध्ये पुन्हा एकदा हा मतदारसंघ कुणाला निवडून देणार, अपक्षाला देणार, नव्या चेहऱ्याला देणार की विद्यमान आमदाराला देणार की पक्षीय नेतृत्वाला या ठिकाणी साथ देणार, नेमकं काय आहे हे आपल्याला यापुढं नक्की कळेल.